नमस्कार मित्रांनो. आपण पहिल्या 5 घरांमध्ये सुख, समृद्धी आणि बुद्धी पाहिली. पण आयुष्य फक्त फुलांची शय्या नसते. आयुष्यात अडथळे येतात, शत्रू उभे राहतात आणि आजारपणही येतं. या सर्व आव्हानांचा सामना आपण कसा करणार हे सांगत कुंडलीतील 6वे घर. बऱ्याचदा लोक 6व्या घराला पाहून घाबरतात, कारण याला दुस्थान मानलं जातं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याचा 6वा भाव मजबूत असतो तोच जगाला जिंकू शकतो. हे घर केवळ त्रासाचं नाही, तर तुमच्या विजयाचं घर आहे. चला या संघर्षाच्या घराची रंजक माहिती जाणून घेऊया. 6व्या घराला ज्योतिषशास्त्रात शत्रुस्थान किंवा अरिभाव म्हणतात. या घरावरून 3 मुख्य गोष्टी पाहिल्या जातात, त्या म्हणजे शत्रू, रोग आणि ऋण. तुमच्या शरीरातील लहान मोठे आजार आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती. तुम्ही कर्ज घेणार का? ते वेळेवर फिटेल का? तुमच्यावर आर्थिक ओझं किती असेल? तुमचे गुप्त शत्रू, कोर्ट कचेरीची प्रकरणे आणि तुमच्या कामात अडथळे आणणारे लोक. 5वे घर व्यवसायासाठी पोषक असते, पण 6वे घर हे नोकरीचे घर आहे. तुम्ही रोजच्या आयुष्यात किती शिस्तबद्ध आहात? तुम्ही सकाळी किती वाजता उठता आणि तुमचं कामाचं स्वरूप काय आहे? तुमच्या ऑफिसमधील लोक तुमच्याशी कसे वागतील? तुम्हाला कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळेल का? इतरांची सेवा करणे किंवा सामाजिक कामात स्वतःला झोकून देणे हे या घराचे सकारात्मक गुण आहेत. आजचं युग स्पर्धेचं आहे, मग ती स्पर्धा परीक्षेची असो किंवा व्यवसायाची. जर तुमचं 6वं घर बलवान असेल तर तुम्ही तुमच्या स्पर्धकांना धुळीस मिळवता. हार न मानता शेवटपर्यंत लढण्याची वृत्ती हे घर देतं. ज्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स द्यायची आहे त्यांच्यासाठी हे घर खूप महत्त्वाचे आहे. कौटुंबिक दृष्टिकोनातून 6वे घर तुमच्या मामा आणि मावशीच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करते. तुमच्या आईच्या भावंडांशी तुमचे संबंध कसे असतील आणि त्यांच्याकडून तुम्हाला काय लाभ किंवा त्रास होईल हे या घरावरून पाहिले जाते. 6वे घर आपल्या पचनसंस्थेच्या खालच्या भागावर नियंत्रण ठेवते. 1. इंटेस्टाईन्स, पचनाशी संबंधित गंभीर समस्या किंवा अपचन. 2. कंबर आणि पाठीचा खालचा भाग, कंबरदुखी किंवा स्नायूंचे ताण. 3. किडनी, शरीरातील गाळण्याची प्रक्रिया. तुम्हाला प्राण्यांची आवड आहे का? तुमच्या घरात पाळीव प्राणी असतील का? हे देखील 6व्या घरावरून समजते. लहान प्राणी, पक्षी आणि त्यांची सेवा करण्याने अनेकदा 6व्या घराचे दोष कमी होतात. 6वे घर बलवान असण्याची लक्षणे: तुम्ही आजारपणातून खूप लवकर बाहेर पडता. तुमचे शत्रू तुमच्यासमोर टिकू शकत नाहीत. तुम्ही कर्जाचा वापर तुमची संपत्ती वाढवण्यासाठी करता. तुम्ही अत्यंत शिस्तप्रिय आणि मेहनती असता. हे घर 3ऱ्या घरासारखेच उपचे स्थान आहे. याचा अर्थ असा की सुरुवातीला हे घर तुम्हाला त्रास देईल, संघर्ष करायला लावेल, पण जसं तुमचं वय वाढेल तसा तसा हा भाव तुम्हाला यश देऊ लागेल. संघर्ष हाच यशाचा पाया आहे, हे 6वे घर आपल्याला शिकवते. तर मित्रांनो, 6व्या घराला घाबरण्याऐवजी त्याला आपलं सामर्थ्य बनवा. हे घर आपल्याला सांगतं की आयुष्यात समस्या येणारच आहेत, पण त्या समस्यांवर मात करण्याची ताकद तुमच्यातच आहे. कष्ट करा, शिस्त पाळा आणि शत्रूंचा नायनाट करा. तुम्ही कधी आयुष्यात मोठ्या संकटाचा सामना करून विजय मिळवला आहे का? तुमच्या संघर्षाची गोष्ट कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 7वे घर, जे तुमच्या विवाहाबद्दल, जोडीदाराबद्दल आणि पार्टनरशिपबद्दल सांगते. लग्नाचे योग कसे ठरतात हे जाणून घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजू मित्रांना शेअर करा. धन्यवाद.